एक नजर जिल्हा झटपट। पीएम उषा योजनेअंतर्गत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास वास्तूचं आणि संगणक सुविधा केंद्राचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन। अहिल्यानगर जिल्ह्याच्या निघोजचा रहिवासी गणेश ढवण यानं राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप केली यशस्वीरित्या पूर्ण। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते त्याचा गौरव। दैनिक महान मराठामधल्या संपादक बाळ कालेकर यांच्या निवडक अग्रलेखांच्या खडे ओरखडे या संग्रहाचं तसंच कवी यशवंत तांदळे यांच्या कविता संग्रहाचं कोल्हापुरात प्रकाशन। जालना जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू। आधुनिक यंत्रांच्या मदतीनं गहू, हरभरा, ज्वारी अशी पिकं काढण्यात शेतकरी व्यस्त। श्री त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानानं महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाचं नियोजन केलं घोषित। उद्या पहाटे 4 पासून गुरुवारी रात्री 9 पर्यंत मंदिर खुलं। व्हीआयपी प्रोटोकॉल आणि गर्भगृह दर्शन राहणार बंद। संत निरंकारी मिशननं राबवलं रायगड जिल्ह्यात उरणमध्ये समुद्र किनारा स्वच्छता अभियान। 135 पेक्षा अधिक भक्तांचा सहभाग। अविघटनशील प्रकारचा 2 टन कचरा केला गोळा। आणि अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची झेंडी गेट परिसरात कारवाई। 2 कत्तलखाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त। 2 महिन्यात 485 अतिक्रमणांवर कारवाई। वळूया पुढच्या बातमीकडे। दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यातल्या स्ट्रिंगर किंवा कॅमेरामन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। घेऊया त्याबद्दल अधिक माहिती।